नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण 2 जून रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर ते अभ्यासणार आहोत. काल ग्रुप सी चा पेपर झाला, त्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की डेली करंट अफेअर्सचे सेशन करणं किती इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही इयर बुक वगैरे वाचत असाल तर तुमचे त्यामधून कव्हर होतील क्वेश्चन. पण किती कव्हर होतील? 7, 8, 9 क्वेश्चन कव्हर होतील. जर तुम्हाला पूर्ण 15च्या 15 क्वेश्चनची किंवा 15 पैकी जास्तीत जास्त मॅक्सिमम 13-14 क्वेश्चनची जर तयारी करायची असेल तर तुम्हाला ही डेली सिरीज खूपच महत्त्वाची असणार तुमच्यासाठी. मग सुरुवात करूया आजचा लेक्चर. पहिला क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये कॅनडा इंडिया फाउंडेशनने ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार कुणाला प्रदान केलेला आहे? तर ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार जो आहे मित्रांनो, तो सद्गुरू जग्गी वासुदेव यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं, कॅनडा इंडिया फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, यांच्या मार्फत जर आपण बघितलं तर एक पुरस्कार देण्यात येतो, ग्लोबल इंडियन ऑफ द पुरस्कार. मग हा ग्लोबल इंडियन ऑफ द पुरस्कार सद्गुरू जग्गी वासुदेव यांना मिळालेला आहे. आपण जर बघितलं, हा पुरस्कार जो आहे तर तो अशा लोकांना देण्यात येतो ज्या लोकांनी जागतिक स्तरावर काय केलेलं आहे तर आपल्या देशाची ओळख निर्माण करण्यामध्ये मदत केलेली आहे, उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे. आपण जर बघितलं तर सद्गुरू जे आहे तर त्यांना योग गुरु म्हणून ओळखलं जातं. ईशा फाउंडेशनचे ते संस्थापक आहे. पुढे जाऊया, महत्वाचे पुरस्कार बघा. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना मिळालेला आहे. एबेल पुरस्कार मसाकी काशीवारा यांना मिळालेला आहे. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना मिळालेला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटेर ब्लाशेल यांना मिळालेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे. युनायटेड किंगडम सरकारचा जीवन गौरव पुरस्कार कोनेडेला चिरंजीवी यांना मिळालेला आहे. प्रवाह आणि सारथी इनिशिएटिव्ह साठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळालेला आहे. नॉर्वेचे हॉलबर्ग प्राइज जे आहे ते गायत्री चक्रवर्ती स्पिऑक यांना मिळालेला आहे. एंजेला स्वामी या मिसेस युनिव्हर्स बनलेले आहे. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो राम सुतार यांना मिळालेला आहे. पुढे जाऊया, चला. दुसरा क्वेश्चन आहे, जागतिक पाचन आरोग्य दिन 2025 कधी साजरा केला जातो किंवा करण्यात आला? तर जागतिक पाचन आरोग्य दिन जो आहे तो 29 मे रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर बघा, जर व्यवस्थित पचन होत नसेल तर खूप सारे आजार जे आहेत ते तुमच्या शरीराला होऊ शकतात, आणि त्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 2005 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता. एनरिचिंग युअर डायजेस्टिव्ह हेल्थ अँड विथ न्यूट्रिशन. एनरिचिंग युअर डायजेस्टिव्ह हेल्थ विथ न्यूट्रिशन अशी या वर्षीची थीम आहे. पुढे जाऊया, कोणत्या देशात होणाऱ्या 22व्या शांग्रीला संवादात संरक्षण प्रमुख म्हणजे जे काही CDS आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हे भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. तर बघा मित्रांनो, शांग्रीला नावाचा एक संवाद आहे. आपण जर बघितलं, एक आंतरराष्ट्रीय लेवलवरचा संवाद आहे संरक्षण विषयक. त्यामध्ये भारताचे जे दुसरे CDS आहे, पहिले कोण होते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. दुसरे CDS जे आहे अनिल चौहान, ते भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. हा संवाद जो आहे तो सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर आपण जर बघितलं तर सिंगापूरमध्ये 22वा शांग्रीला नावाचा संवाद होणार आहे. त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व अनिल चौहान हे करणार आहे, भारताचे दुसरे CDS. हा जो संवाद आहे हा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज यांच्या मार्फत आयोजित केला जातो. आपण जर बघितलं तर 31 मे रोजी हा संवाद ऍक्च्युली झालेला आहे. आणि आपण जर बघितलं तर अनिल चौहान यांनी भविष्यातील युद्ध आणि युद्ध या गोष्टीवर आपलं भाषण जे आहे, स्पीच जे आहे ते दिलेलं आहे. मे 2025 मध्ये 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला आहे? 7 समिट चॅलेंज काय आहे? तर प्रत्येक खंडातील जे सगळ्यात उंच शिखर आहे, जसं की आशिया खंडातील आहे एव्हरेस्ट शिखर, तर तसं शिखर जे आहे ते सर करणारा म्हणजे सगळ्या खंडातील सर्वोच्च शिखर सर करणे म्हणजे त्याला काय म्हटलं तर 7 समिट चॅलेंज. तर 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारा सगळ्यात तरुण भारतीय ठरलेला आहे विश्वनाथ कार्तिकेय. नाव लक्षात ठेवा, विश्वनाथ कार्तिकेय. 16 वर्ष 6 महिने आणि 27 दिवस हे त्याचं वय आहे. आपण जर बघितलं तर जगातील दुसरा सर्वात तरुण गिर्यारोहक आणि भारतातील सगळ्यात तरुण गिर्यारोहक हा बनलेला आहे, ज्याने 7 समिट चॅलेंज पूर्ण केलेले. मूळचा हा हैदराबादचा आहे. पुढे जाऊया, 5वा क्वेश्चन. जागतिक हवामान संघटना वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या 2025 ते 2029 अहवालानुसार
पुढील 5 वर्षात जागतिक सरासरी तापमान किती अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे. तर जागतिक तापमान जे आहे ते 1.5 सेल्सिअसने वाढवण्याची शक्यता जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे. 80% अशी शक्यता आहे की जागतिक तापमान 2029 पर्यंत 1.5 सेल्सिअसने काय होईल तर वाढेल. मग आपण जर बघितलं तर आतापर्यंतच या संघटनेच्या म्हणण्यानुसार WMOच्या म्हणण्यानुसार 2024 जे आहे ते सर्वात उष्ण वर्ष जे आहे ते राहिलेलं आहे. आपण जर बघितलं तर WMO म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन 23 मार्च 1950 ला स्थापना झाली. आता 75 वर्ष जे आहे तिला पूर्ण झालेले आहे, त्यामुळे याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय आहे. सेलेस्टे सावलो जे आहे ते महासचिव आहे. अब्दुल्ला अल मेंडोस हे अध्यक्ष आहे. WMO काय तर जागतिक हवामान संघटना जी आहे ती संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. लक्षात ठेवा, जी हवामानाशी संबंधित गोष्टीवर लक्ष ठेवते. पुढचा क्वेश्चन, मे 2025 मध्ये कोणत्या भारतीय संस्थेने सेमीकंडक्टर इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्यासाठी सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स सोबत सामंजस्य करार केलेला आहे? IIT खरगपूर जे आहे तर त्यांनी सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स सोबत काय केलेला आहे, करार केलेला आहे. सेमीकंडक्टर भारतामध्ये बनवण्याचे प्रयत्न चालू आहे आणि त्याला कुठेतरी पुढे नेण्यासाठी हा एक नवीन इनिशिएटिव्ह जो आहे तो IIT खरगपूरने घेतलेला आहे. लक्षात ठेवा, आपण जर बघितलं तर ही जी काही घोषणा आहे हे सेमिकॉन साऊथ ईस्ट एशिया 2025 मध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे या कराराबाबत. बघा मित्रांनो, लेक्चरमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर राज्यसेवेची तयारी करत असाल पूर्व परीक्षेची तर तुम्ही विजयश्री बॅच जॉईन करू शकता. आता जी ग्रुप सी ची एक्झाम झालेली आहे, जवळपास 70+ क्वेश्चन जे ते आपल्या अभ्यास मित्राच्या लेक्चर्स मधून तुम्हाला बघायला मिळाले असतील. त्याबाबतचा एक स्पेशल व्हिडिओ जो आहे तो आज लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच जी आहे 2 ती सुद्धा आपण सुरू करत आहोत. कंबाईनची फाउंडेशन बॅच 3 जी आहे ती सुद्धा आपण सुरू करत आहोत 7 जून पासून. तर 7 जून पासून ऍडमिशन सुरू होईल. पहिल्या 100 विद्यार्थ्यांना डिस्काउंटेड फी असेल, नंतर फी मध्ये वाढ केली जाईल. बघा मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी साठी मेन्सची बॅच आहे, त्याचबरोबर ग्रुप सी साठी सुद्धा मेन्सची बॅच आता आपण सुरू करणार आहोत. त्याचबरोबर अभ्यास मित्राचे नोट्स तुम्ही परचेस करू शकता. या नोट्सच्या मधून सुद्धा खूप सारे क्वेश्चन जे आहे ते आलेले, कमी कालावधीमध्ये जास्त जर अभ्यास करायचा असेल तुम्हाला या नोट्सचा वापर तुम्हाला होऊ शकतो. पुढे जाऊया, कंटिन्यू करूया लेक्चर. मे 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या राजत्वाची 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने 50चे स्मारक जे आहे 50चे स्मारक नाणे जे आहे ते जाहीर केलेले आहे. तर सिक्कीम राज्याला अलीकडे काय झालेले आहे 50 वर्ष जे आहे ती पूर्ण झालेली आहे मित्रांनो, त्यामुळे एक स्पेशल नाणं जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. मग सिक्कीम जे आहे तर त्याला कोणत्या राज्याने सहयोगी राज्याचा, कोणत्या घटनादुरुस्तीने सहयोगी राज्याचा आणि तो कोणत्या घटनादुरुस्तीने पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे. सिक्कीम 1975 मध्ये भारतातील 22वे राज्य बनलं होतं, पण तेव्हा काही महत्त्वाच्या घटनादुरुस्ती झाल्या होत्या, 2 घटनादुरुस्त्या, ज्याने पहिल्या घटनादुरुस्तीने सिक्कीम सहयोगी राज्य बनलं, नंतर पूर्ण राज्य बनलं होतं. जर कुणाला माहित असेल तर सांगा, नाही तर मग मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेलच. मे 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने लवचिक, स्मार्ट आणि समावेशक शहरी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी अंकुर इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे? तर ओडिशा सरकारने अंकुर इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. शहर जे आहे तर ती समावेशक, स्मार्ट आणि लवचिक बनवण्यासाठी हा उपक्रम ओडिशा सरकारने सुरू केलेला आहे. भारताला 2047 पर्यंत विकसित भारत बनवायचे, त्यामध्ये ओडिशाचा सुद्धा हातभार असला पाहिजे, यासाठी त्यांनी अंकुर उपक्रम सुरू केलेला आहे. तर अंकुरचा फुल फॉर्म आहे अटल नेटवर्क फॉर नॉलेज अर्बनायझेशन अँड रिफॉर्म्स. आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस जो आहे तो कधी सेलिब्रेट केला जातो? तर आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस 30 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. बटाट्याचं महत्त्व जे आहे ते लोकांना पटवून देण्यासाठी आणि जे काही त्याचं आपण जर बघितलं तर आपल्या आहारामध्ये मेन स्थान आहे, तर त्याचे काय फायदे हे लोकांना सांगण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. आपण जर बघितलं तर पहिल्यांदा आता मागच्या वर्षी सेलिब्रेट करण्यात आला होता 30 मेला. हा दुसरा जागतिक बटाटा दिवस आहे, ज्याची थीम आहे शेपिंग हिस्ट्री न्यूट्रिंग द फ्युचर. तर अशा प्रकारची त्यांची थीम आपल्याला बघायला मिळते. पुढे जाऊया. 29 मे 2025 रोजी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने स्थापन केलेल्या सरकारी कार्यक्षमता विभाग, तर सरकारी कार्यक्षमता विभागाला इंग्रजीमध्ये डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी म्हणून ओळखलं जातं. तर त्याच्या प्रमुखाने अलीकडे राजीनामा दिला. मग ते प्रमुख कोण होते?
तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर एलॉन मस्क जे आहे तर ते डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी या विभागाचे प्रमुख होते आणि त्यांनी अलीकडे आपल्या पदाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे. तर आपण जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाची इथं गोष्ट एक परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया असं या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया या पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो श्रीनाथ राघवन. कोणी? श्रीनाथ राघवन. तर पुस्तकावर प्रश्न आला होता बघा कालच्या पेपरमध्ये, रामचंद्र गुहा यांचं लेखन कशाशी संबंधित आहे त्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. पुढे जाऊया. 30 मे 2025 रोजी इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया हे पुस्तक जे आहे ते अलीकडे रिलीज करण्यात आलं. इतिहासकार श्रीनाथ राघवन यांचं हे पुस्तक आहे. इंदिरा गांधीजींच्या जीवनाशी संबंधित हे पुस्तक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन जो आहे तो कधी सेलिब्रेट केला जातो? तर एव्हरेस्ट दिवस 29 मे ला सेलिब्रेट केला जातो. मग 29 मेच का? तर 29 मे 1953 ला न्यूझीलंडचे सर एडमंड हिलरी आणि नेपाळचे तेन्झिन नॉर्गे शेर्पा या दोघांनी मिळून एव्हरेस्टची पहिल्यांदा चढाई जी आहे ती केली होती. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस सेलिब्रेट केला जातो. मग आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन जो आहे त्याची सुरुवात नेपाळने 2008 मध्ये केली होती. आता एव्हरेस्ट विषयी, एव्हरेस्ट जे आहे ते जगातील सर्वात उंच शिखर आहे. 8848 मीटर उंची आहे. नेपाळमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पहिले कोण चढलं हे आपण इथं बघितलेलं आहे. त्यानंतर एव्हरेस्टची उंची सर्वप्रथम राधानाथ सिकंदर यांनी मोजलेली आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला जिको ताबे आहे आणि पहिली भारतीय महिला बचेंद्र पाल आहे. आपण जर बघितलं पहिली अपंग महिला जी आहे ती अरुणिमा सिन्हा आहे आणि एव्हरेस्टला पहिले शिखर 15 म्हणून ओळखलं जायचं, X5 म्हणून ओळखलं जायचं. आता टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या राजत्वाची 50 वर्ष पूर्ण झाल्याने 50चं एक नाणं जे आहे ते जाहीर केलेलं आहे. आणि इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया या पुस्तकाचा लेखक कोण आहे? आणि जर तुम्हाला अभ्यास मित्राचं बॅचेस जॉईन करायचे असेल तर निश्चितच तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि बॅचेसवर क्लिक करून अभ्यास 10 नावाचा कुपन कोड जो आहे तो नक्की अप्लाय करा, म्हणजे तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल. टेलिग्राम चॅनल इंस्टाचं पेज बघायला विसरू नका. थांबूया मित्रांनो आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.